नमस्कार. होम मिनिस्टर या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रज्ञा जयंत चौगुले हे सासरचं नाव असलेल्या माऊलीचं माहेरचं नाव प्रज्ञा गुलाबराव दिघे. ऐरोली नवी मुंबई इथे राहणाऱ्या या माऊलीला बोलतं करूया, या कुटुंबाला बोलतं करूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. इथून लक्ष्मी पाठवतो ऑनलाईन पद्धतीने लगेच. ही बघा पाठवली झी मराठीकडून. हो 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 आली. घ्या उखाणा. सासरचे निरंजन माहेरची फुलवात, सासरचे निरंजन माहेरची फुलवात. जयंतरावांसोबत खूप खुश आहे मी. आज होम मिनिस्टर आले दारात. काय सांगता? हो. काय जादू केली हिने, घडले एका क्षणात. काय जादू केली हिने, घडले एका क्षणात. पाहून प्रज्ञाला मी बडलो हिच्या प्रेमात. अरे वा. वहिनी द्या, ओळख करून द्या सगळे. हा, हे माझे मिस्टर जयंत चौगुले. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या चुलत सासूबाई सुनीता चौगुले. ह्या माझ्या चुलत ननंद पूनम चौगुले. ह्या माझ्या मावस बहीण सोनल कोकाटे. आणि हे माझे चुलत सासरे ज्ञानेश्वर चौगुले. नमस्कार. नमस्कार. ओके. बर, आणि तिकडे कोण आहे माहेरी? माझ्या आई सविता दिघे. नमस्कार. त्यांच्या बाजूला माझे पप्पा गुलाबराव दिघे. नमस्कार. माझी आत्या सविता हडवळे. नमस्कार. त्यांच्या बागे माझे मामा भीमाजी खोकराळे. आणि त्यांच्या बाजूला माझा भाऊ प्रतीक दिघे. अरे वा वा वा. पण मला सांगा, आता तुम्ही सगळ्यात चुलत सासूबाई आणि चुलत सासरे असं सांगितलं. हो, तर माझी सासूबाई आजारी असल्यामुळे त्या नाही येऊ शकल्या आणि माझे सासरे ऑफ झालेले आहेत. हो हो. बरं बरं. पण तुमचं बालपण कुठे गेलं वहिनी? माझं बालपण विक्रोळी कन्नवर नगर येथे गेलं. आणि माझं बालपण खूप छान आणि खूप मस्त गेलं. आम्ही सगळ्या भावंडांमध्ये मी सगळ्यात मोठी बहीण, त्याच्यानंतर माझी लहान बहीण आणि त्यानंतर माझा भाऊ लास्ट. तर आम्ही खूप मस्ती आणि खूप मजा केली. खूप मस्त आणि खूप छान बालपण गेलं. तेव्हा आम्ही दोघींचे खूप आमचे विचार भिन्न होते. पण जसं बहिणीचं लग्न झालं, माझं लग्न झालं, तेव्हा आमच्यामध्ये दोघींमध्ये समंजसपणा आला. आणि तेव्हापासून, आणि ती पण लग्न झाल्यापासून US ला निघून गेली. म्हणजे जवळजवळ ती 3-4 वर्ष US मध्येच आहे, ती आणि तिच्या मिस्टरांबरोबर. आणि तिला खूप मिस करतोय. तर तिला पण माझ्याविषयी काही बोलायचं आहे. हॅलो, नमस्कार. मी पूनम दिघे मुळू. माझ्या ताईबद्दल सांगायचं झालं तर ती खूप मस्त आहे, हॅपी गो लकी आहे एकदम. प्रज्ञाबद्दल सांगायचं झालं तर ती खूप मेहनती आहे, इंटेलिजंट आहे. ती तिच्या कामातून पण दिसतं, ज्याप्रमाणे ती ऑफिस आणि घर हे दोन्ही गोष्टी मॅनेज करते, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. थँक्यू. भावाबरोबर खूप मस्ती झालेली आहे. आणि बालपणाचं सांगायचं झालं तर म्हणजे त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेस खूप ओरडा बसायचा, कारण की मी घरात सगळ्यात मोठी असल्यामुळे त्याला काही झालं की मला जास्त घरात बोललं बसायचं. तर आठवणीचं एक सांगायचं झाले तर जेव्हा आम्ही माझ्या मैत्रिणीच्या बिल्डिंगच्या पूजेला गेलो होतो, तेव्हा तिथे डान्स नृत्य स्पर्धा चालू असताना माझा भाऊ तिथे चिखलामध्ये पडला आणि मला ते माहितीच नाही. आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा त्याच्यामुळे मला खूप ओरडा बसलेला पप्पांकडून. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला काही झालं की मी सगळ्यात मोठी म्हणून मला ओरडा बसायचा. मी प्रत्येक वेळेस त्याला म्हणजे तो लहान असल्यामुळे मी त्याला शाळेत सोडायला जाणे, शाळेतून घेऊन येणे, हे मी भरपूर वेळा केलेलं आहे. किती वर्ष झाली हो तुमच्या लग्नाला? 6 वर्ष झाली. का जयंतराव तुम्हाला घरात बोलायची संधी मिळत नाही मला आत्ता समजलं. वहिनी ज्या काही सुरू झाल्या त्या मालिकेप्रमाणे त्यांचा एपिसोड संपेच ना, त्या थांबेच ना. पण जयंतराव अशाच नेहमी खूप बोलतात. हो हो हो. नाही, त्यांना आता हो तरी त्यांना म्हणून द्या हो वहिनी. बरं, मी आधी भावाला विचारतो. चला पटकन तिकडे जातो. भाऊ नमस्कार. दादा नमस्कार. तुम्ही सांगा ताईबद्दल. ताईने तिने सगळं सांगितलंच आहे ऑलरेडी, त्यावेळी नवीन सांगण्यासारखं काही नाही माझ्याकडे. पण हां, तिचा स्वभाव, ती खूप कूल आहे, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही, एकदम मनमिळावू आहे, आनंदी, प्रत्येक वेळेस हसतमुख, कसलं टेन्शन नाही, काय नाही, रिलॅक्स माइंड. तिला बघून आम्हाला टेन्शन येतं कधी कधी, पण नाही, प्रॉपर आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित चालू आहे तिचं. पण मला सांगा, तुम्ही चिखलात पडला आणि ओरडा त्यांना मिळाला, का चिखलात धडपडला होता? मी लहानपणापासून जरा धांडरट आहे, मस्ती गोरे, वर बघून चालायची सवय, खाली काय आहे लक्ष नाही. आणि ती माझ्यासोबत होती, त्यामुळे मोठी बहीण म्हणून तिला ओरडायला मिळाला. मला मार खायची सवयच आहे, त्याच्यामुळे. तुम्ही लहानपणी मार खाल्लाय? हो, बाबांचा खाल्लाय. आई कसं काय काय सांगणार मुलीबद्दल, मुलाबद्दल?
मुलगी छान आहे माझी, मन मिळावे. घरात मस्ती वगैरे खूप करायची पहिली. आता शांत झाली. पहिली बोलगड पण खूप होती, आता कमी झाली. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू का हो? कारण आत्ताच बघितलं किती सुरू झालं बोलणं, ते थांबतच नव्हत्या आणि तुम्ही सांगता आता शांत झाली. किती रागावते माहितीये का तुमच्या पहिली जावयाला? खूप बोलायची, लहान होती तेव्हा खूप बोलायची पहिली. आता हा. खूप शांत झाली. ती आता बोलते पण शांत आहे तशी ती. नाही पण ती जावयावरती खूप बोलते ना. हो. जावई कसे आहेत तुमचे? जावई छान आहे, त्यांचा पण स्वभाव चांगला आहे, मन मिळावे. बाबा काय म्हणतात? हा नमस्कार. तर प्रज्ञाबद्दल सांगायचं झालं म्हणजे ही प्रज्ञा ही माझी प्रथम मुलगी आणि म्हणतात ना पहिली बेटी मी धनाची पेटी हो. अशा आणि माझ्या या मुलगी झाल्यापासून अगदीच भरभराट झालेला आहे. आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ती अगदीच मन मिळवत राहीच आणि लहानपणी तर खूपच बोलगड होती. कोणीतरी आम्ही चाळीमध्ये राहायचो, चाळीच्या बाहेर जमेल तर कोणाला तरी होईल, कोणाला म्हणजे बाबा बरं आहे का, आई बरं आहे का, कोणाशी बोला, ओळख असो नसो, आई बाबा म्हणून ती खूपपर्यंत बोलणारच. आणि त्याच्यामुळे तिचे सगळेजण तिचे लाड करायचे आणि खूप तसे तिला चॉकलेट मिळायचे. लहानपणापासून एकदम मन मिळावं होती मुलगी. हो एकदम मन मिळावं. आत्या? प्रज्ञा हौशी आहे, ती प्रेमळ आहे, सर्वांशी ती आदराने वागते आणि बहुतेक वेळा तिला स्पर्धेत वगैरे असा भाग घ्यायला आवडतो. तिने नृत्य पण छान करते आणि स्वभावाने तर चांगलीच आहे. मला सगळ्यांना विचारायचंय, तुम्ही सगळेजण ना आता ताईवरचा निबंध लिहिल्यासारखे बोलताय सगळेजण पाठ करून. मी निबंध लिहिला असते ना, ती छान आहे, ती मनमिळावू आहे, ती अमुक आहे, ती बरोबर. मामांचं काय म्हणणं आहे बघी? नमस्कार. नमस्कार. भाचीविषयी सांगायचं, तिचा स्वभाव असा एकदम शांत आहे की कधी कोणाला जास्त बोलणं नाही किंवा काय नाही आणि मन मिळावा स्वभाव आहे. कोणाला अरे वरे काय करणं नाही आणि फक्त हसू. काही बोललं मारलं बिरलं तरी हसू तिच्या मनावरती ठसायचं नेहमीच आहे आणि ती तिच्या कुटुंबामध्ये खुश आहे हेच आम्हाला तिचं सद्भाग्य वाटतं. बस. कसं वाटतंय प्रज्ञा वहिनी? हो, खूप छान वाटते. एवढे सगळेजण बोलले, खरंच खूप छान वाटतंय. आणि मला अजून एक सांगायचंय की माझ्या आईला पण 2005 साली होम मिनिस्टरमध्ये पैठणी मिळालेली आहे. तेव्हा तुम्ही विक्रोळी कन्नवरनगर येथे आला होतात आणि माझ्या बरं. आईने पैठणी मिळवलेली आहे 2005 साली. हो. तेव्हा तुम्ही कितवीत होता? मी 11वीला होते तेव्हा. 11वीला? हा, घाटकोपरला होते झुंझुनवाला कॉलेजमध्ये. आणि आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला 6 वर्ष झाले. 6 वर्ष. आता किती जणांचं कुटुंब तुमचं? म्हणजे सगळे फॅमिली मिळून आम्ही 5 जण. हा, सासू, माझा दीर, माझे हजबंड, माझा मुलगा आरव आणि मी. काळजी करू नका, आरवचं लग्न झालं की सुनेसाठी परत होम मिनिस्टर करूया. हो, नक्की. बरं, आता या सगळ्या गप्पा सुरू असताना मला दादाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे आणि बघायचंय की दादा उत्तर देऊन आपल्या बहिणीला आज सोन्याची नथ मिळवून देणार का. दादा, 5 ग्रहांची नावं सांगा. मंगळ, नेपच्यून, बुध, गुरु, शुक्र, शनी. अभिनंदन. नाहीतर ताईने भर पावसात तुला परत चिखलात टाकलं. अभिनंदन. चला ताई, तुम्हाला सोन्याची नथ दादाने मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. बोला जयेंद्री. माझं बालपण लालबागमध्ये गेलं, मुंबई लालबागमध्ये. कुठे लालबागला? रंगारी बदककाळ. अरे वा, काय मस्त ठिकाणी बालपण गेलंय. हो, उत्सवांच्या. मी खरोखर स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजतो की अशा ठिकाणी माझं बालपण गेलं. कारण की म्हणजे आजूबाजूचं वातावरण असू दे किंवा म्हणजे आमच्या मधल्यावरच घ्या की सगळी कुटुंब म्हणजे असं कुटुंब वेगवेगळी नव्हती. सगळ्या घरांचं कुटुंब एकच होतं. म्हणजे कोणाला काही झालं आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम हे आपले प्रॉब्लेम होते. पण मग मला सांगा, तुम्ही रंगारी बदक चाळमध्ये, या माऊली होत्या कन्नमवार नगरमध्ये, बरोबर? मग ओळख कुठे झाली? आमची ओळख म्हणजे एका पोर्टलवर झाली. म्हणजे जसं तळ सुचवायला सुरुवात केली. ओके, आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे. म्हणजे मी पण एका वेबसाईटवर स्थळ शोधत होतो, यांच्या घरचे पण शोधत होता. तर मला म्हणजे यांची प्रोफाईल आवडली प्रज्ञाची आणि मग मी हिच्या वडिलांना कॉल केला आणि मग आम्ही समोरासमोर भेटलो. आमचे विचार जुळले
आणि सर्वात पहिले आम्ही गेलो सिद्धिविनायकच्या मंदिरात. मग तिथे आम्ही सगळं म्हणजे बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे म्हणजे आमचं फायनल झालं. नाही फायनल झालं ते बरं झालं, पण मला सांगा ना किती वेळात विचार जुळले? मी विचार जुळायला आम्ही 10, 15, 20 दिवस घेतलेच पूर्ण सगळं फायनल करायला गोष्टी. तर आमची फर्स्ट भेट आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सिद्धिविनायकमध्येच पहिले भेटलो आणि तिथे आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये दोघांच्या फॅमिलीबद्दल एकमेकांशी डिस्कस केलं आणि तिथून पुढे मग आमची सुरुवात झाली. पण मी पूर्ण फायनल डिसिजन घ्यायला 20 दिवस तर घेतले. आणि तुम्ही किती वेळात डिसिजन घेतला होता जयंतजी? ऍक्च्युली यांच्याकडूनच पहिला होकार आला होता, पण मी होकार द्यायला थोडा लेट केला. काय विचार करत होता? म्हणजे थोडा टाइम घेतला. सगळं आता प्रत्येक वेळेस असं वाटतं मुलीला सासरी जायचंय म्हटल्यावर आपण सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या बऱ्या. त्याच्यामुळे मी थोडा टाइम घेतला यांच्याकडून की मला टाइम लागेल. तो जो काही वेळ घेतला तो आता सार्थकी लागलाय असं वाटतंय 6 वर्षात? हो सार्थकी लागला. खरंच मी भाग्यशाली म्हणेल त्याला की तो वेळ सार्थकी लागला आणि यांच्यासारखे मिस्टर माझ्या लाईफमध्ये आले. अरे वा. आता पाठीमागे चुलत सासू वगैरे सगळी टीम उभी आहे. त्यांना मला विचारायचंय या दोघांबद्दल त्यांच्या काही आठवणी असतील तर, किंवा या दोघांच्याही स्वभावाबद्दल काही सांगायचं असेल तर बोला. प्रज्ञा खूप छान आहे, सून आहे आमची. आणि जयंत मुलगा, आम्ही मुलगा आणि मुलगीच मानतो, म्हणजे असं सून असं मानत नाही. दोघे पण प्रेमळ आहेत. चांगले स्वभाव चांगले प्रज्ञा. डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून जातंय माऊली. हा एकदम इमोशनल झालाय तुम्ही. खरं तर माझे सासरे लग्नानंतर आजारी होते. त्यांचं ऑपरेशन झालं होतं ब्रेन ऑपरेशनमध्ये आणि त्याच्यामध्येच ते ऑफ झाले ऑपरेशन नंतर. आणि माझ्या आई पण आता आजारी असतात. तुला सासरा आहे यांचा आणि या दोन्ही मुलंच आहेत ही आमची. अच्छा. पण हे सगळे संस्कार हे रंगारी बदक काळायचे आणि आपल्या लोकल एरियातले संस्कार आहेत. ह्या 10 बाय 10च्या घरातून हळूहळू प्रगती करत ही मुलं मोठी होत चालली आहे. त्याच्यात खूप आनंद वाटतो आणि अशी उत्तरोत्तर प्रगती व्हावी एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्यासारखे लोक यांच्या पाठीमागे कोणत्या रूपाने वेगवेगळ्या रूपाने त्यांना जनमानसात घेऊन जात आहेत, महाराष्ट्रभर जगभर घेऊन जात आहेत. त्याचा खूप आनंद होतो आणि आपल्याला पण खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. ऍक्च्युली ती आज सासूला खूप मिस करते. सकाळपासून ती मला 2-3 वेळा म्हटली असेल, अगं माझी सासू असते ना तर खूप बरं झालं असतं. मी खूप मिस करते तिला. दोघंही मेड फॉर इच अदर आहे. जॉयफुल नेचर आहे. ती बहीण कमी, माझी मैत्रीण जास्त आहे. त्याच्यामुळे ऑल दी बेस्ट त्यांच्या फ्युचर लाईफसाठी. दोघेही खूप मिस करतात त्यांच्या पॅरेंट्सला, इन लॉजला. बघितलं असं असतं या कुटुंबामध्ये इतकं एकमेकांबद्दल बोलतायत. कसं वाटतंय प्रज्ञाजी, तुम्ही जेव्हा चौगुले कुटुंबात आला होता तेव्हा कसं स्वागत झालं होतं? स्वागत खरंच खूप छान झालं. खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं. सगळ्यांनी म्हणजे मस्त, म्हणजे सगळे प्रेमाने वागले माझ्याशी. कोणी मला असं म्हणजे सून म्हणून आली असं कोणीच हे केलं नाही. सगळ्यांनी मला मुलगी म्हणूनच समजून घेतलं सगळ्यांनी. वहिनी, मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या लग्नाला 6.5 वर्ष झाली. आनंदाचा क्षण कुठला तुमच्या आयुष्यात? आनंदाचा क्षण म्हटलं तर माझा मुलगा झाल्यानंतर मी माझं MTech in B Pharmacy कंप्लीट केलं. तो 1 वर्षाचा असताना. तो माझा सगळ्यात आनंदाचा क्षण. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलं. तो एक साठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. जयंतजी, तुमच्यासाठी? आरव झाला तो खूप आनंदाचा क्षण होता. आणि ऑफकोर्स आमचं दोघांचं लग्न झालं. सगळे जे आमच्या लग्नाला उपस्थित होते सगळे खूप खुश होते. तो म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे आणि मी नाही विसरू शकत असे क्षण. बरं, मला वहिनी तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या प्रवासामध्ये इतकं सगळं तुम्ही करतात, अत्यंत आनंदी आहात. मग अशा वेळेला या कुटुंबात आल्यानंतर इतकं छान स्वागत झालं तुमचं, बरोबर ना? तुम्ही कधी रागवत तर नसालच वहिनी, हो ना? नाही, रागवते मी, असं नाही. रागवली पण आहे. मला राग येतो आणि तो जातो पण लगेच. म्हणजे 5 मिनिटासाठी राग असेल पण जातो लगेच. असं मी मनात नाही राहत माझा राग. पण मग क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? तर क्षमा मागायची झाली तर मी माझ्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडची क्षमा मागेल. जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर त्याबद्दल मी सासर आणि माहेरच्या दोन्ही माणसांकडची क्षमा मागते.
आणि जयंतराव, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सुद्धा दोन्ही परिवारांची क्षमा मागू इच्छितो. मला आशा आहे की ते दोन्ही परिवार, म्हणजे सासरचे असू दे किंवा माझ्या माहेरचे परिवार असू दे, दोघेही मला माफ करतील. म्हणजे ज्या काही चुका झाल्यात ते त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. पण आता आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर जयंतजी तुम्ही कुठला बदल करणार? हां, आता आमचा मुलगा म्हणजे आता मोठा होतोय हळूहळू, म्हणजे त्याला मी जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करेल. ऑफिसच्या कामातून वेळ काढून आम्ही त्याच्यासाठी जास्त वेळ देऊ. त्याच्यावर चांगले संस्कार जे आमच्यावर आमच्या आईवडिलांनी, आमच्या म्हणजे नानांनी केले आहेत तेच संस्कार आम्ही त्याच्यावर करू. ओके, पण त्याच्यासाठी खूप जास्त वेळ काढू. तो बदल मी नक्की करेन. आणि तुम्ही वहिनी? मी पण माझ्या मुलासाठी जास्तीत जास्त आणि माझ्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन. वहिनींचं जे माहेर आहे, तुमचं सासर, ती सगळ्या मंडळी कशी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही? सगळे खूप छान आहेत, म्हणजे सगळे, आणि खूप हेल्पफुल पण आहेत. म्हणजे पप्पा असू दे, आई असू दे, सगळ्यांबद्दल म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी जी खूप मदत केलेली आहे. आणि प्रतीकबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे माझ्या मित्रासारखं आहे प्रतीक. हो, खरोखर खूप सगळे चांगले आहेत. आता मला जरा ना आणखी तुमचा आनंद बघायचा आहे वहिनी, आणि त्यासाठी जयंतजी तुमच्यासाठी ना एक आव्हान आहे. स्क्रीनवरती चित्र येणार, ते चित्र ओळखायचं. ते कदाचित कुठल्या तरी स्थळाचं असू शकतं, कुठल्या व्यक्तीचं असू शकतं, कुणाचंही असू शकतं. ते चित्र कुणाचं आहे ते ओळखायचं. आणि तुम्ही जर ती दोन्हीही चित्र ओळखली तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी मिळवून देणार आहात. बघूया पहिलं चित्र. ज्योतिबा. श्रीदेव ज्योतिबा, अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. आणि आता दुसरं चित्र बघूया आपण. भरत जाधव. भरत जाधव, अभिनंदन, मोरूच्या मावशी मधला हा फोटो. चला, दोन्ही उत्तरं बरोबर दिली आणि तुम्ही आमच्या वहिनींना आज तन्मणी, झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. तुमचं अभिनंदन. मग आता महत्वाचा क्षण आहे. तुम्ही ज्या प्रतीकबद्दल बोलला त्या प्रतीकसाठी आव्हान आहे आणि इकडे तुम्हाला आव्हान स्वीकारायचंय आणि बघायचंय पैठणी पटकावून देण्याचा मान कोण पटकावणार. खेळ सोपा आहे. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या, पण एका वेळेला एक वस्तू आणून ती समोर ठेवायची आणि अशा पद्धतीने सर्वात आधी तुम्हा दोघांपैकी जो कोणी खेळ पूर्ण करणार ती व्यक्ती आपल्या या माऊलीला पैठणी पटकावून देणार. आता माहेराहून पैठणी मिळवून देणार की सासरची पैठणी मिळणार ते आम्हाला बघायचंय. तर बघूया कोण जिंकून देणार पैठणी. आणि त्यासाठी अक्षर आहे ग गणपतीतला. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3, 2, 1. जयंतजी, तुम्ही काय काय आणलं सांगा. हां, गोनी 1, गहू 2, अरे वा. ग्लास 3, गम 4, गुळ 5. अभिनंदन. प्रतीकने काय काय आणलंय तिकडे बघूया. ग्लास, ग्लास गुळ, 2, गम 3, गडू तांब्या, 4, गणगोळी, गंधगोळी. गंध. चला, सगळं गंधाचेच 3 प्रकार आणले. पण काही क्षणांच्या फरकाने जयंतजी तुम्ही हा खेळ पूर्ण केला. धन्यवाद. तुम्ही जरा आधी येऊन बसला, त्यामुळे आता सासरची पैठणी मिळणार आहे. अभिनंदन.
वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येईल. तेव्हा असेच आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटत आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.